विरवाडा ते नागेश्वर चौथ्या वर्षी पायी कावड यात्रेला उत्साहात प्रारंभ। महिला, पुरुष व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग। भाविकांना पाणी बाटल्यांचे वाटप। श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून नागेश्वर मंदिरापर्यंत भव्य पायी कावड यात्रेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। गेल्या 3 वर्षांपासून नियमितपणे आयोजित करण्यात येणाऱ्या या कावड यात्रेचे यंदाचे चौथे वर्ष असून भाविकांचा उत्साह यंदाही ओसंडून वाहताना दिसून आला। या कावड यात्रेत महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। बोल बम, हर हर महादेव आणि जय भोलेनाथ च्या जयघोषात भाविकांनी पायी प्रवास करत भगवान शिवांविषयीची आपली अखंड श्रद्धा व्यक्त केली। संपूर्ण मार्गावर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही ही कावड यात्रा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असून भोलेबाबांप्रती असलेला भाविकांचा अपार श्रद्धाभाव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। यात्रेमुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। यात्रेदरम्यान समाजसेवेचा आदर्श ठेवत कुरवेल येथील कृषीभूषण हिरालाल पाटील तसेच सचिन जैन व सचिन जयस्वाल यांनी भाविकांना पाणी बाटल्यांचे वाटप केले। त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे भाविकांनी मनापासून कौतुक केले। कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, युवक मंडळे आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विरवाडा ते नागेश्वर कावड यात्रा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरली। महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। आम्ही विरवाडेकर गेल्या 3 वर्षापासून विरवाड्यावरून नागेश्वर काही कावड यात्रा काढत आहोत आणि हे वर्ष आमच्या चौथं वर्ष सुद्धा भरपूर पब्लिक निघाले आहे। नमस्ते। 3 वर्षापासून आम्ही कावड यात्रा जातो। या वर्षी चौथं आहे। या वर्षी मी सुखरूप आनंदाने यावं, तिकडनं बस तेवढीच इच्छा आहे।